आज आपण ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहे। हा नाश्ता मॅगीपेक्षा लवकर बनवून तयार होतो, पचण्यासाठी हलका आहे आणि आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे। नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेऊया। जे आपण घरी भाकरीसाठी वापरतो तेच पीठ घ्यायचं आहे। ज्या वाटीनं पीठ घेतलं आहे त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी एवढं दही घ्यायचं आहे। दही घेताना थोडंसं आंबट घ्यायचं आहे, म्हणजे नाश्त्याला छान अशी थोडीशी आंबट चव येते। आणि त्याचबरोबर आपल्याला 1.5 वाटी एवढं पाणी घालायचं आहे। दही आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत। दही घातल्यामुळे नाश्त्याला छान असा आंबटपणा येतो आणि आपल्या पचनासाठी सुद्धा दही खूप उपयोगी आहे। तुम्हाला दही वापरायचं नसेल तर 3 वाटी एवढं पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बाकी सगळी प्रोसेस सेम आहे। पीठ व्यवस्थित असं तयार आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। ह्या नाश्त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खमंग अशी फोडणी बनवायची आहे। तर फोडणी बनवण्यासाठी तेल छान असं तापलेलं असावं। त्यामध्ये 1 चमचा एवढी मोहरी घालणार आहोत। मोहरी छान अशी तडतडली की गॅस कमी करायचा आहे आणि आपण बाकीचे मसाले घालणार आहोत। त्यामध्ये जिरे, हिंग आणि 1 चमचा एवढे पांढरे तीळ घालायचे आहेत। तिळामुळे नाश्त्याला एकदम खमंग अशी चव येते। 4-5 कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर आलं, लसूण आणि हिरवी मिरची ह्यांचं एक वाटण घालायचं आहे। मसाल्यांचा कच्चेपणा जाऊपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याला ज्वारीची उकड असं म्हणतात, तर गुजरातमध्ये ज्वारीनु खिचू असं सुद्धा म्हणलं जातं। ही खूप प्रसिद्ध आहे आपल्याकडे सुद्धा। खूप टेस्टी असा लागतो आणि पोटभरीचा नाश्ता आहे। सकाळच्या घाईमध्ये नक्कीच असा बनवू शकता। फोडणीला छान असा रंग आलेला आहे, छान सुगंध सुद्धा सुटलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि हळद सुद्धा 1 मिनिटभरासाठी परतून घेऊया। मस्त खमंग अशी फोडणी तयार आहे। आता आपण तयार करून ठेवलेलं दही आणि ज्वारीचं पीठ ह्याच्यामध्ये घालूया। इथं आपल्याला गॅस मीडियम टू लो ठेवायचा आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर लगेच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण सतत हलवायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत। साधारण 1-2 मिनिटांमध्ये हे छान असं घट्ट होईल, तोपर्यंत आपल्याला सतत असं हलवायचं आहे। इथं आपली ज्वारीची उकड घट्ट व्हायला लागलेली आहे। साधारण मला 1 ते 1.5 मिनिट एवढा टाईम लागला। तर आपण आता ह्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि त्याचबरोबर साजूक तूपसुद्धा घालायचं आहे। तुपामुळे उकड एकदम मस्त अशी लागते। पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। उकड छान अशी शिजावी यासाठी आपल्याला एक वाफ द्यायची आहे। त्यासाठी झाकण ठेवून लो गॅसवरती 3-4 मिनिटं शिजवून घेऊया। इथे आपण मस्त 2-3 मिनिटं छान अशी वाफ दिलेली आहे। उकडला सुद्धा छान अशी चकाकी आलेली आहे, थोडीशी ट्रान्सपरंट दिसते, म्हणजेच आपली उकड सुद्धा छान अशी शिजलेली आहे। किंवा तुम्ही चेक करू शकता, उकड छान शिजली असेल तर ती आपल्या हाताला सुद्धा चिटकत नाही। ह्याच्यावरती तुम्ही साजूक तूप आणि थोडासा लोणच्याचा मसाला किंवा तुमच्याकडे शेंगदाणा चटणी असेल ती घालून सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता। तुम्हाला ही ज्वारीची उकड कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या शहरामधून हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट करून सांगा। भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।